बातमी कोकणातून आहे। रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निकालासंदर्भात मंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर बातचीत केली। आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आहे। राज्यात 12 जिल्हा परिषद आणि काही पंचायत समितींचे मतदान प्रक्रिया पार पडलेली होती आणि आज या सर्वांचे निकाल येत आहेत। रत्नागिरी जिल्हा परिषद असेल, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9 पंचायत समित्यांचे देखील निकाल थोड्याच वेळात येतील। आपल्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत आहेत। सर, काय सांगाल, कारण मागचे जे इलेक्शन झाल्या होत्या त्यानंतर आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका, कसं चित्र राहील एकंदरीत निकालाचं? रत्नागिरी जिल्ह्यामधलं चित्र स्पष्ट आहे। जिल्हा परिषद ही महायुतीच्या ताब्यात येणार आणि 9च्या 9 पंचायत समितीचे सभापती हे महायुतीचे होणार, याच्याबद्दल काय शंका काढण्याचंच कारण नाही। आणि युबीटी शेवटच्या नंबरला असणार। राज्यातलं चित्र एकंदरीत कसं असेल? जसं रत्नागिरीचं चित्र आहे तसंच महाराष्ट्राचं चित्र असणार आहे। आणि मी जबाबदारीनं सांगतो की जिल्हा परिषदेचे 250 पेक्षा जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य हे शिवसेनेचे निवडून येतील। आणि आपण मगासपासून युबीटीचा प्रश्न विचारताय, युबीटी शेवटच्या नंबरला किंवा त्याच्या आदल्या नंबरला राहील। भाजप पुन्हा एकदा 1 नंबरवरती असेल या निवडणूक निकालांमध्ये? भाजप कुठे असेल, आम्ही मित्रपक्ष म्हणून आम्ही महायुतीमध्ये आहोत, पण भाजपपेक्षा आम्ही 250च्या पुढे असू एवढं नक्की। निश्चितच आपण जर पाहायला गेलं तर आमच्या देखील 250 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेला आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।